हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 6वीच्या वर्गात मी सव्वीस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. तर आज आपण एक नवीन स्टोरी बघतोय बघा. अँड द नेम ऑफ दिस स्टोरी इज द मॅजिक हर्ब. द मॅजिक हर्ब. मॅजिक मीन्स जादू, हर्ब मीन्स वनस्पती. ओके, लिसन. You can see this story on your page number 56. Okay, listen. Knock, knock, knock. Someone was knocking on the door of the inn. टक टक टक. कुणीतरी खानावळीच्या दरवाजावर टक 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 वाजवत होतं. इन मीन्स खानावळ. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाईड. आता जवळजवळ बाहेर अंधार पडला होता, रात्र झाली होती. Who's there? The innkeeper called from within. कोण आहे बाहेर? innkeeper. innkeeper means खानावळीचा मालक. त्यानं आतूनच ओरडून विचारलं, कोण आहे बाहेर? I am a poor tired merchant. I want to spend the night at the inn, said the man outside. मग बाहेर जी व्यक्ती होती ती काय म्हणाली बघा, मी एक गरीब दमलेला व्यापारी आहे. पुअर टायर्ड मर्चंट. मर्चंट मीन्स व्यापारी. आणि मला काय करायचं आहे, आजची रात्र तुमच्या ह्या खानावळीमध्ये मी राहणार आहे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. आणि मग बाहेर जी थांबलेली व्यक्ती आहे ती गरीब आहे म्हटल्यावर त्या खानावळीच्या मालकाला काय आनंद झाला नाही. बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. पण त्यानं काय केलं, तरीसुद्धा दरवाजा उघडला आपल्या खानावळीचा आणि त्याला आतल्या बाजूला घेतलं. द मर्चंट ओर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग इन हिज बॅग. आणि तो जो व्यापारी होता तो गरीबच होता आणि त्यामुळं त्याने जे कपडे वगैरे घातले होते ते कसे साधेच होते. आणि त्याचबरोबर त्याच्यावर एक साधीशी कापडाची पिशवी त्यानं पाठीला अडकवलेली होती. पुढं बघा. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. तो व्यापारी काय म्हणतो, मी आज दिवसभर बाजारात थांबलो होतो आणि माझा दिवसाचा कसा गेला, फार कंटाळवाणा गेला. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. आणि आता पुन्हा माझ्या गावापर्यंत जाण्याइतकी काय माझ्यामध्ये ताकद उरली नव्हती. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट. आणि मग त्या व्यापाऱ्यानं काय विनंती केली त्या खानावळीच्या मालकाला, की माझ्यासाठी तुम्ही आपलं साधंसं काय करा, जेवण तयार करा. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. मग त्या खानावळीच्या मालकाने काय केलं, फक्त मान हलवली आणि तो आतमध्ये गेला, स्वयंपाकघरात गेला. अगं, व्हॉट्स द पॉईंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर. तो म्हणतो, अरे बापरे, ह्या आता भिकाऱ्यासारख्या ग्राहकाला काय आपण द्यायचं. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट बट लुक ॲट हिज क्लोथ्स. तो स्वतःला एक व्यापारी म्हणवतो पण त्याचे कपडे बघा. लुक ॲट हिज बॅग, त्याची पिशवी बघा. ही शूज आर ऑल वॉर्न आउट. त्याचे पायातले बूट्स फाटलेले आहेत. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. मर्चंडाईज मीन्स जे त्यानं विक्रीचं जे सामान घेतलेलं आहे ते. तो व्यापारी म्हणतो स्वतःला, पण त्यानं काय केलेलं आहे, स्वतःचं जे विक्री सामान ते तो स्वतःच घेऊन आपल्या पाठीवर घेऊन आलेला आहे. कॅन नॉट ऑफर्ड अ सर्वंट. एखादा नोकरसुद्धा तो ठेवू शकत नाही. कॅन नॉट अफोर्ड इवन अ गुड मील. त्याचबरोबर चांगलं जेवणसुद्धा त्याला परवडत नाही. अफोर्ड मीन्स परवडणे. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. तो इनकीपर काय करतो, खानावळीचा मालक, हे सगळं आपल्या बायकोसमोर बोलतो. यू आर राईट सेड हिज वाईफ. त्याची बायको म्हणते, तुझं अगदी बरोबर आहे. सी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. तीसुद्धा तिच्या नवऱ्या इतकीच. ग्रीडी मीन्स लोभी अँड अनकाइंड मीन्स निष्ठुर. म्हणजे हा खानावळीचा मालक आणि त्याची बायको हे निष्ठुर आणि लोभी असतात. वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. आपण त्याच्यासाठी जेवण तयार करायचं, त्याला राहायला जागा द्यायची आणि मग तो त्या बदल्यात आपल्याला काय देणार.
जस्ट अ कपल ऑफ कॉईन्स मे बी. दिलं तर तो काय देईल? कपल मीन्स जोडी किंवा दोन. काही नाणी देईल. व्हाय डिड यू टेक हिम इन? तू त्याला आतच का घेतलंस? ड्राईव्ह हिम आउट. ड्राईव्ह मीन्स बाहेर हाकलून काढ, असं त्या खानावळीच्या मालकाची बायको त्याला म्हणते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकायचा आहे. यामध्ये ज्या शब्दांचे मी अर्थ सांगितलेले आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. आणि आपण या ठिकाणी थांबतोय. पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ओके, थँक्यू फ्रेंड्स.